क्रिकेट हा जरी सांघिक खेळ धरला गेला तरीही अत्यंत महत्त्वाच्या निर्णायक म्हणा अंतिम सामन्यामध्ये जेव्हा दडपण प्रचंड असतं तेव्हा त्याच्या खाली खेळणं ही संपूर्णपणे वेगळी गोष्ट असते जी खूप कमी खेळाडूंना जमते। तेच आपण लक्षात घेऊयात की भारताकडनं महत्त्वाचे खेळाडू कोण असतील अंतिम सामन्याकरता, न्यूझीलंडकरता कोण असतील। पहिल्यांदा न्यूझीलंडबद्दल बोलतो। माझ्या मते सर्वात दोन प्रमुख बॅट्समनकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल, ते आहे केन विल्यमसन आणि त्याच्याबरोबर राचिन रवींद्र। उपांत्य सामन्यामध्ये यांनी दोघांनी शतकं केली म्हणून मी म्हणत नाही आहे। एकीकडे राचिन रवींद्र हा अत्यंत गुणवान खेळाडू म्हणून नावारूपाला आलेला आहे। या स्पर्धेमध्ये त्यांनी 2 शतकं झळकवलेली आहेत। कधी की जेव्हा अगोदरच्या पाकिस्तानच्या विरुद्धच्या एका सामन्यामध्ये त्याच्या डोक्यावरती बॉल लागलेला होता, खोक पडलेली होती, भळाभळा रक्त वाहिलेलं होतं, हॉस्पिटलाइज करायची वेळ त्याला आली होती। त्याच्यातनं बाहेर येऊन या पठ्ठ्यांनी 2 शतकं झळकवलेली आहेत। केन विल्यमसन हा जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, माझ्या मनात तरी या बाबतीत शंका नाही। वेळोवेळी त्यांनी दाखवून दिलेले त्याची खासियत अशी आहे, हवामान असू देत, विविध प्रकारचं विकेट असू देत आणि विविध प्रकारची गोलंदाजी असू देत, सगळ्यांचा अंदाज घेऊन जुळवून घेऊन योग्य बॅटिंग करायची क्षमता ही केन विल्यमसनमध्ये आहे। त्यामुळे बॅटिंगमध्ये या दोघांकडे लक्ष द्यायला लागेल। बॉलिंगमध्ये मी आत्ताच सांगतो, मिचेल सँटनर जो त्यांचा कॅप्टन आहे आणि महत्त्वाचा फिरकी गोलंदाज आहे, त्याच्याकडे भारतीय संघाला लक्ष द्यायला लागेल, कारण त्याच्या 10 ओव्हरमध्ये आपण काय करतो ह्याच्यावरती बरंच काय अवलंबून असेल। भारतीय संघाकडनं अर्थातच कप्तान रोहित शर्मा आहे, श्रेयस अय्यर आहे आणि विराट कोहली, हे 3 जणं मी आधारस्तंभ मानतोय। शुभमन गिल हा राचिन रवींद्रसारखा अत्यंत गुणवान खेळाडू आहे। बॅटिंग म्हणायला गेले तर भारतीय संघाची आश्वासक वाटते, खास करून जेव्हा विराट कोहली, श्रेयस अय्यर सातत्याने चांगली कामगिरी करतायत। बॉलिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती या दोघांचं मी नाव घेईन। त्याचं कारण असं आहे की मोहम्मद शमीने पुनरागमन जे केलं आहे ते जोरदार पुनरागमन केलेलं आहे आणि वरुण चक्रवर्ती 2च सामने खेळला आहे, पण त्या 2 सामन्यामध्ये त्यांनी जबरदस्त छाप पाडलेली आहे। न्यूझीलंड विरुद्ध खेळत असताना त्यांनी 5 फलंदाजांना बाद केलेलं होतं, हे विसरून चालणार नाही। त्यामुळे भारताकरता मला वाटतं बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये आपल्याला मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्तीकडे लक्ष द्यायला लागेल। सुनंदन लेले, ABP माझा, दुबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।